हॅलो फ्रेंड्स, वेलकम अवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 2 वर्क वी डू हा लेसन आज मी एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग लेट अस एक्सप्लोरने आपण सुरुवात करूया. या लेसनमध्ये आपण काय काय शिकणार आहोत त्या गोष्टी. ऑक्युपेशन, नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण टाईप ऑफ ऑक्युपेशन, प्रायमरी ऑक्युपेशन, सेकंडरी ऑक्युपेशन अँड टर्शरी ऑक्युपेशन. ह्या आपण दोन गोष्टी या लेसनमध्ये पाहणार आहोत. चला तर लेसनला सुरुवात करू. वेन वी लुक अराउंड वी सी डिफरंट पीपल डूइंग डिफरंट ॲक्टिव्हिटीज. जर आपण आपल्या आसपास पाहिलं तर अनेक लोक अनेक काम करत असतात व बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात. सम पीपल वर्क ॲट देअर ऑफिसेस अँड अदर्स आर एंगेज इन अदर वर्क्स. काही लोक ऑफिसमध्ये काम करताना दिसतात तर काही लोक त्यांच्या दुसऱ्या कामात त्यांना मग्न असतात. एंगेज मीन्स मग्न असणे. लेट अस एक्सप्लोर मोर अबाउट द वर्क पीपल डू. चला तर मग अजून काही यांना लोक काय काम करतात ते अजून जाणून घेऊया. ऑक्युपेशन, ऑक्युपेशनला मराठीमध्ये व्यवसाय म्हणतात. अँड ऑक्युपेशन इज एनी वर्क विच हेल्प अ पर्सन अर्न अ लिव्हिंग. ऑक्युपेशन म्हणजे काय की असं काम की जे लोकांना जगण्यासाठी मदत करतं. इन अदर वर्ड्स, व्हॉट एव्हर वर्क पीपल डू टू अर्न मनी इज देअर ऑक्युपेशन. दुसऱ्या भाषेत सांगायला गेलं तर लोक पैसे ज्या कामाने त्यांना पैसे मिळतात त्या कामाला काय म्हणलं जातं, ऑक्युपेशन म्हणलं जातं. लुक ॲट द गिवन एक्झाम्पल. चला तर खालचे एक्झाम्पल पाहूया. अ फार्मर प्लगिंग हिज फील्ड टू ग्रो क्रॉप. एक शेतकरी त्याचं शेत नांगरत आहे तर कशासाठी, तर त्याच्यात पीक ग्रो करण्यासाठी म्हणजे पीक येण्यासाठी. नेक्स्ट पाहूया. अ कारपेंटर मेकिंग अ वुडन बेंच. एक कारपेंटर लाकडापासून बेंच बनवत आहे. कारपेंटरला मराठीमध्ये सुतार म्हणलं जातं. अ ट्रॅफिक पोलीस ऑफिसर डायरेक्टिंग द ट्रॅफिक ऑन अ क्राऊड रोड. एक ट्रॅफिक पोलीस जो क्राऊड रोड म्हणजे गर्दीतला जो रोड आहे त्याला यांना काय करत आहे, डायरेक्ट करत आहे, दिशा दाखवत आहे. ईच पर्सन इन दिस पिक्चर इज एंगेज इन अ डिफरंट ऑक्युपेशन. या पिक्चरमधला प्रत्येक माणूस आहे ना कोणत्या ना कोणत्या कामात मग्न आहे. टाईप ऑफ ऑक्युपेशन, ऑक्युपेशनचे टाईप. ऑल दिस ऑक्युपेशन कॅन बी कॅटेगराइज ॲज प्रायमरी ऑक्युपेशन, सेकंडरी ऑक्युपेशन अँड टर्शरी ऑक्युपेशन. हे जे आपण आत्ता ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय पाहिले त्याचे 3 प्रकार करण्यात आलेले आहेत. 3 कॅटेगरीजमध्ये त्यांना वेगळं करण्यात आले आहे. पहिलं आहे प्रायमरी ऑक्युपेशन. प्रायमरी ऑक्युपेशन म्हणजे प्राथमिक ऑक्युपेशन. सेकंडरी म्हणजे दुय्यम ऑक्युपेशन अँड टर्शरी मीन्स तृतीय ऑक्युपेशन, तृतीय व्यवसाय म्हणून ओळखला जातो. डू यू नो हाऊ अ प्रोडक्ट रिचेस यू फ्रॉम अ फार्म. तुम्हाला माहीत आहे का शेतातील माल तुमच्या घरापर्यंत कसा पोहोचला जातो. चला तर अजून जाणून घेऊया नेक्स्ट पेजवरती. लेट अस एक्सप्लोर इट्स जर्नी फ्रॉम द फार्म टू यू. चला तर शेतापासून तुमच्यापर्यंत त्याचा प्रवास जाणून घेऊया. द जर्नी ऑफ कॉटन फ्रॉम फार्म टू मार्केट. शेतापासून बाजारापर्यंत कापसाचा प्रवास पाहूया. रोशन अ फार्मर ग्रो कॉटन इन हिज फील्ड. रोशन नावाचा एक शेतकरी आहे की जो त्याच्या शेतात काय करतोय, कापूस पिकवतोय. वेन द कॉटन इज रिप ई पिक द व्हाईट कॉटन बॉल अँड सेल देम टू अ जिनिंग मिल. आणि कापूस आल्यानंतर ते कापसाचं जे पुढचं हे दिसते तुम्हाला पिक्चरमध्ये ते जे फूल आहे ते फूल आल्यानंतर त्यात कापूस आल्यानंतर त्याला काय म्हणतात, कापूस पिकल्यावर असं म्हणलं आहे तिथे. रिप म्हणजे पिकणे. ते आल्यानंतर कापसाचे जे पांढरे गोळे तोडून ते जिनिंग मिलला तो विकतो. देअर द स्किल्ड जिनर्स रिमूव्ह द सीड अँड क्लीन द कॉटन. आणि तिथं कुशल असे जे जिनर्स असतात ते काय करतात, कापसातील बिया काढून कापूस स्वच्छ करतात. नेक्स्ट, देन द कॉटन इज हँडेड ओव्हर टू एक्सपर्ट स्पिनर्स हू स्पिन अँड कन्वर्ट द फ्लफी कॉटन इनटू फाईन यार्न. आणि त्याच्यानंतर तो कापूस तज्ज्ञ अशा सूत कातणाऱ्यांकडे दिला जातो. ते काय करतात, त्या कापसाचे मऊ कापसाला सूत कातून त्याचे बारीक सूत बनवतात म्हणजे धागेच बनवतात. This yarn is then passed on to dryer and weavers for weaving colorful
कार्पेट. आणि त्याच्यानंतर हे सूत आहे ना एक ड्रायर म्हणजे काय की जो कलर करणारा असतो त्याला म्हणलं जातं, त्याच्याकडे पाठवलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते कुठे जातं तर विणणाऱ्याकडे जातं आणि तो विणणारा त्याचा काय बनवतो तर कलरफुल असा कार्पेट बनवतो. फायनली दिस कार्पेट फाइंड देअर वे टू मार्केट. आणि अखेरीस हे जे कार्पेट आहे हे बाजारात पोहोचतात. वेअर दे आर सोल्ड, जिथे ते विकले जातात. खाली आपल्याला पिक्चर्समध्ये अजून समजावं म्हणून त्यांनी दिलेलं आहे. तर पाहूया. पिकिंग कॉटन इन फील्ड, शेतातील कापूस वेचण्याचं काम ती लेडी करते. नेक्स्ट कुठं जातो मग तो जिनिंग ऑफ कॉटन, कापसाचे जिनिंग केलं जातं, स्वच्छ केलं जातं. नेक्स्ट आहे स्पिनिंग इंटू कॉटन यार्न, आणि त्या कापसाच्या धाग्यात त्याची काय होते स्पिनिंग केली जाते. नेक्स्ट कुठं जातं आहे तर वेविंग ऑफ कार्पेट विणण्याचं काम केलं जातं. आणि त्याच्यानंतर सेलिंग ऑफ कार्पेटची विक्री. ही सगळी काय आहे तर जर्नी ऑफ कॉटन फ्रॉम फार्म टू मार्केट, शेतापासून बाजारापर्यंत कापसाचा हा प्रवास आहे. नेक्स्ट पाहूया. द फार्मर प्रोड्यूस द मेन गुड्स सो ही इज इन्वॉल्ड इन अ प्रायमरी ऑक्युपेशन, शेतकरी मुख्य आहे ना ह्या वस्तूचा उत्पादक करतो म्हणून तो काय आहे तर प्रायमरी ऑक्युपेशनमधला ओळखला जातो किंवा गुंतलेला असतो. People who work in a factories and manufacturing products from are already produced goods are in a secondary occupation. कारखान्यामध्ये काम करणारे आणि आधीच उत्पादित म्हणजे प्रोड्यूस केलेल्या वस्तूंपासून नवीन वस्तू बनवणारे जे लोक असतात ते काय म्हणले जातात तर सेकंडरी ऑक्युपेशन म्हणजे द्वितीय व्यवसाय म्हणून ते असतात. A person who sells good in the market provides services to the people by bringing the goods टू देम. आणि बाजारात वस्तू विकणारी व्यक्ती जे असते जे लोक असतात ते काय करतात ते पोहोचवून त्यांना सेवा पुरवतात. देअरफॉर ही ऑर शी इज इन्वॉल्ड इन अ टर्शरी ऑक्युपेशन, आणि म्हणून ती व्यक्ती हे काय होते टर्शरी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. लेट अस लर्न मोर अबाउट दिस ऑक्युपेशन. चला तर मग आपण या व्यवसायाबद्दल अधिक जाणून घेऊया. आता इथे आपल्याला एक चार्टप्रमाणे समजावून सांगितलं आहे. फर्स्ट आहे ऑक्युपेशन, त्याच्या खाली आहे टाईप ऑफ ऑक्युपेशन. टाईप ऑफ ऑक्युपेशनमध्ये 3 टाईप्स आहेत. एक कुठला आहे तर प्रायमरी ऑक्युपेशन, सेकंडरी ऑक्युपेशन अँड टर्शरी ऑक्युपेशन. नेक्स्ट आहे डेफिनेशन म्हणजे काय तर त्याच्या व्याख्या. फर्स्ट आपण वाचूया प्रायमरी ऑक्युपेशनचे. अ प्रायमरी ऑक्युपेशन रेफर टू द ऑक्युपेशन वेअर गुड आर प्रोड्यूस बाय एक्स्ट्रॅक्टिंग ऑर यूजिंग नॅचरल रिसोर्सेस. जे प्रायमरी ऑक्युपेशन आहे म्हणजे काय तर असा व्यवसाय ज्यामध्ये नॅचरली आहे ना रिसोर्सेस वापरून त्याचं काय उत्पादन केले जाते. म्हणजे ॲज आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलं आहे ॲग्रिकल्चर, कॅटल फार्मिंग, डेअरी फार्मिंग, फिश फार्मिंग एक्सेट्रा. म्हणजे काय तर ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, कॅटल फार्मिंग म्हणजे पशुपालन, डेअरी फार्मिंग म्हणजे दुग्ध व्यवसाय जे दुधाचे व्यवसाय केले जातात ते, आणि फिश फार्मिंग म्हणजे जिथे मासे उत्पादन केले जातात किंवा मत्स्यपालन केलं जातं त्याला म्हणलं जातं. नेक्स्ट आहे सेकंडरी ऑक्युपेशनचं आपण डेफिनेशन पाहूया. अ सेकंडरी ऑक्युपेशन रेफर्स टू द प्रोसेसिंग ऑफ रॉ मटेरियल्स ऑप्टेन फ्रॉम नेचर इनटू अनादर प्रोडक्ट. जो सेकंडरी ऑक्युपेशन आहे म्हणजे काय तर जे ना नेचरकडून मिळालेल्या कच्च्या मालापासून रॉ मटेरियल म्हणजे काय तर कच्च्या मालापासून त्या मालावर प्रक्रिया करून दुसरे उत्पादन तयार केलं जातं, अनादर प्रोडक्ट तयार केलं जातं, त्याला म्हणलं जातं सेकंडरी ऑक्युपेशन. त्याचं एक्झाम्पल्स आहे कॉटन मिल, शुगर मिल, बिस्किट फॅक्टरी, शू फॅक्टरी एक्सेट्रा. कॉटन मिल म्हणजे काय तर जिथे कापड तयार केलं जातं त्याला कापड मिल गिरणी म्हणलं जातं. शुगर मिल म्हणजे साखरेचे कारखाने. बिस्किटांचे फॅक्टरी. शू फॅक्टरी म्हणजे जे आपण शू घालतो ते. नेक्स्ट टर्शरी ऑक्युपेशनकडे वळूया. अ टर्शरी ऑक्युपेशन रेफर टू द ऑक्युपेशन वेअर पीपल प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू बिझनेसेस अँड द जनरल पॉप्युलेशन. आणि टर्शरी ऑक्युपेशन म्हणजे काय असे लोक की ज्याच्यामध्ये लोक व्यवसायांना आणि सर्वसामान्य जनतेला काय देतात तर सर्व्हिसेस देतात, सेवा देतात. तर त्यात कोणते आहेत
तर एक्झाम्पल पाहूया. ट्रान्सपोर्ट, पोस्टल सर्व्हिसेस, बँकिंग, एज्युकेशन, रेस्टॉरंट्स अँड अदर सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी येतात. चला तर मग नेक्स्ट पॉईंट पाहूया. लेट अस लुक ॲट सम मेजर ऑक्युपेशन ऑफ द पीपल इन इंडिया. चला तर मग आपण भारतातील लोकांच्या काही प्रमुख ऑक्युपेशनकडे एक नजर टाकूया. प्रायमरी ऑक्युपेशन म्हणजे प्राथमिक व्यवसाय. In primary occupation, people are directly involved in the process of obtaining raw materials from the environment. हे जे प्रायमरी ऑक्युपेशन आहे त्याच्यामध्ये लोक पर्यावरणातूनच कच्चा माल मिळवण्याच्या प्रक्रियेत थेट सहभागी असतात. फर्स्ट आहे फार्मिंग. फार्मिंगमध्ये आता पाहूया काय. मोस्ट पीपल इन इंडिया लिव्ह इन अ विलेज वेअर फार्मिंग ऑर ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन. भारतातील बहुतेक लोक हे गावांमध्ये राहतात जिथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. फार्मर्स वर्क इन द फील्ड टू ग्रो व्हेरियस क्रॉप्स सच ॲज ग्रेन, पल्सेस, स्पायसेस, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल टू सेल अँड अर्न मनी फॉर देअर लिव्हिंग. आणि जगण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी शेतात हे धान्य, कडधान्य, मसाले, फळे आणि भाजीपाला यांसारखी विविध पिकं ते घेतात आणि ती ते विकतात आणि विकून ते पैसे कमवतात. चला तर मग नेक्स्ट ह्याच्याकडे वळूया. ॲनिमल हजबंडरी. ॲनिमल हजबंडरी पशु संवर्धन त्याला मराठीमध्ये म्हणलं जातं. ॲनिमल हजबंडरी इज द प्रॅक्टिस ऑफ ब्रीडिंग, केअरिंग अँड मॅनेजिंग फार्म ॲनिमल फॉर द प्रोडक्शन ऑफ मीट, मिल्क, एग्ज, वूल अँड अदर प्रोडक्ट्स नीड फॉर ह्युमन यूज. हे ना ॲनिमल हजबंडरी म्हणजे काय तर पशुपालन म्हणजे मानवी वापरासाठी आवश्यक असलेले ना आपण त्यात काय करतो तर मांस म्हणजे मीट, मिल्क, एग्ज, वूल अँड इतर अदर जे आपल्याला गरजेचे प्रोडक्ट असतात ते हे काय करतात शेतातील प्राण्यांपासून तयार केले जातात. नेक्स्ट लेट अस एक्सप्लोर अबाउट रेअरिंग डिफरंट ॲनिमल्स. चला तर मग आपण विविध प्राणी पाळण्याबद्दल जाणून घेऊया. Dairy farming is one of the most important occupation because milk is required in a large quantity. दूध व्यवसाय हा सर्वात महत्त्वाचा व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे कारण दुधाची मोठ्या प्रमाणात काय असते गरज असते. Cow and buffalo give milk, so dairy farmers raise these animals to produce milk and other dairy products such as butter, cheese and yogurt. गाई आणि म्हशी दूध देतात त्यामुळे दुग्ध व्यावसायिक काय दूध आणि लोणी आणि चीज आणि दही यांसाठी हे काय ह्या दुधांपासून उत्पादने तयार करण्यासाठी या प्राण्यांचं काय करतात पालन करतात किंवा. नेक्स्ट कॅटल फार्मिंग raise animals such as a cow and bullocks. They produce them food, shelter and medical care. तर यांना जे कॅटल फार्मिंग आहे ह्याच्यामध्ये काय पाळलं जातं तर गाई आणि बैल यांसारखे प्राणी पाळतात. ते त्यांना अन्न, परत फूड, शेल्टर अँड मेडिकल जे सर्व्हिसेस असतात, केअरिंग असतं ते पुरवलं जातं. बुलक आर यूज्ड फॉर प्लगिंग फील्ड अँड ड्रॉईंग कार्ट. आणि बैलांचा उपयोग शेती नांगरण्यासाठी आणि गाडी ओढण्यासाठी केला जातो. दीज ॲनिमल्स आर ऑल्सो नोन ॲज ड्रॉ ॲनिमल. आणि म्हणून ह्या प्राण्यांना काय ड्रॉ ॲनिमल म्हणून सुद्धा ओळखले जाते. फिश फार्मिंग. In fish farming or pisciculture, fishermen breed and rear fish for domestic and commercial purpose. जे फिश फार्मिंग आहे त्याच्यामध्ये ना मच्छीमार हे काय करतात तर घरगुती आणि व्यावसायिक हेतूंसाठी माशांची पैदास व संगोपन करतात. म्हणजे त्यांची ब्रीड म्हणजे काय तर त्यांची पैदास करणे म्हणजे ते अजून वाढवणे आणि त्या रेअर म्हणजे त्यांना संगोपन करणे. ते कशासाठी तर डोमॅस्टिक आणि काही कमर्शियल म्हणजे व्यवसायासाठी सुद्धा. नेक्स्ट पाहूया. प्रोसेसिंग अँड पॅकिंग फिश इन वन ऑफ द मेजर ऑक्युपेशन रिलेटेड टू फिशिंग. आणि माशांच्या या प्रक्रिया करणे आणि त्यांना डब्यांमध्ये पॅक करणे हा मासेमारीशी संबंधित प्रमुख व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. म्हणजे त्यांना पॅकिंग करणे पण हा एक काय आहे व्यवसाय आहे, ऑक्युपेशन आहे. फिश इज अ
स्टेपल फूड फॉर मेनी पीपल. आणि मासे हे अनेक लोकांचे काय आहे, मुख्य अन्न आहे. स्टेपल फूड म्हणजे मुख्य अन्न. वी अल्सो गेट मेडिसिनल ऑइल फ्रॉम सम टाईप ऑफ फिश. आणि काही प्रकारच्या माशांपासून आपल्याला औषधी तेलसुद्धा मिळतं. तर कुठले, तर सॅल्मन, कॅटफिश, क्रॅब एक्सेट्रा आर सम कॉमन स्पीसीज ऑफ फिश यूज फॉर फिश फार्मिंग. आणि आहे ना, हे जे फिश आहेत, या फिशपासून आहे ना काय आपण ते लोक फिश फार्मिंग करतात. नेक्स्ट पाहूया पोल्ट्री फार्मिंग. पोल्ट्री फार्मिंग इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल ऑक्युपेशन इन अवर कंट्री. पोल्ट्री फार्मिंग ह्याला मराठीमध्ये कुक्कुटपालन म्हणतात. हा सुद्धा एक आहे ना काय आहे, सक्सेसफुल आहे ना ऑक्युपेशन म्हणून ओळखला जातो. पोल्ट्री फार्मर्स रेअर हेन्स, डक्स अँड गीज फॉर मीट अँड एग्स. आणि कुक्कुटपालन हे कशासाठी, तर त्याच्यामध्ये काय पाळलं जातं, तर त्यांच्या मीटसाठी आणि त्यांच्या एगसाठी कोंबड्या, बदके आणि हंस पाळले जातात. गीज म्हणजे हंस. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. हनी बी फार्मिंग. हनी बी फार्मिंग is the practice of rearing honey bees and maintaining their hives. आणि मधमाशी पालन, मराठीमध्ये त्याला मधमाशी पालन म्हणतात. मधमाशी पालन हे काय केलं जातं, त्याच्यात त्यांना रेअरिंग हनी बीज म्हणजे त्यांचं संगोपन केलं जातं आणि त्यांच्या पोळ्याची म्हणजे त्याचे जे हिव्ज म्हणजे त्याचं जे घर असतं त्याची देखभाल केली जाते. बी कीपर लुक्स आफ्टर द बीज. बी फार्मिंग इज डन फॉर हनी अँड बी वॅक्स. आणि जे मधमाशी पालक असतात ते काय करतात, त्या मधमाशांची काळजी घेतात. का, तर मधमाशी पालनापासून आपल्याला मध आणि मेणासाठी उपयोग केला जातो. रॅपिड फायर 1चा हा वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. नेक्स्ट पाहूया आपण फॉरेस्ट वर्क. फॉरेस्ट वर्कमध्ये आता काय आहे ते पाहूया. इन फॉरेस्ट विच कवर अ लार्ज एरिया ऑफ लँड मेनी पीपल वर्क. मोठ्या लँडमध्ये हा काय आहे, फॉरेस्ट पसरलेला आपल्याला दिसतात आणि तिथे अनेक लोक काम करतात. वूड कटर्स कट ट्री अँड कलेक्ट वूड ऑर टिंबर फॉर फर्निचर. लाकूड तोडे, झाडे तोडून येणार त्याच्यापासून फर्निचर, प्लायवूड, बोर्ड्स, फ्युएल एक्सेट्रा. आणि ते तोडून आहे ना काय केलं जातं, फर्निचर, प्लायवूड ते आणि त्याचं फ्युएल म्हणजे इंधनसुद्धा तयार केलं जातं. सम पीपल कट बांबू फॉर मेकिंग बास्केट अँड पेपर. आणि काही लोक आहे ना बांबू सुद्धा तोडतात की त्याच्यापासून आहे ना काय बनवलं जातं, तर बास्केट आणि पेपर्स बनवले जातात. लीव्ज ऑफ ट्रीज आर यूज फॉर मेकिंग प्लेट्स. आणि काही झाडांच्या पानांपासून आहे ना ताटं बनवली जातात, प्लेट्स बनवले जातात. पीपल ऑल्सो गेट लॅक, सिल्क अँड रेझिन फ्रॉम फॉरेस्ट. आणि काही लोक जंगलातून आहे ना लॅक म्हणजे एक प्रकारचं हे असतं, जो झाडांपासूनच लिक्विड मिळतं, सिल्क, रेशीम अँड राईस हे सुद्धा मिळवलं जातं. सम पीपल कॅरी वूड फ्रॉम फॉरेस्ट टू अनदर प्लेसेस. आणि काही लोक जंगलातून लाकूड इतर ठिकाणी घेऊन जातात. मायनिंग. People dig out metals such as gold, silver, iron and minerals such as coal and copper that lie deep अंडर द ग्राउंड. लोक जमिनीखाली खोलवर असलेले ना जे गोल्ड, सिल्वर, परत आयरन हे यांसारखे जे मेटल्स आहेत किंवा कोल, कॉपर हे जे आहेत ते काय करतात, खोदून काढतात. द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग दिस अंडरग्राउंड रिसोर्सेस इज नोन ॲज मायनिंग. आणि ही जे प्रक्रिया आहे, ही जी प्रोसेस आहे त्यालाच काय म्हणलं जातं, मायनिंग म्हणलं जातं. पीपल एंगेज इन धिस ऑक्युपेशन आर नोन ॲज मायनर्स. आणि ह्या कामात जी लोक काम करतात त्यांना काय म्हणलं जातं, तर मायनर्स म्हणजे कामगार म्हणून ओळखलं जातं. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ना हा लेसन व्यवस्थित समजला असेल. ह्याचा पहिला पार्ट आहे, दुसरा पार्ट मी लवकरच घेऊन येईन. थँक्यू.